हाय, मी सुविधा. आज आहे गौरी पूजनाचा दिवस. म्हणजे आता बाप्पाला जायला फक्त आजचा दिवस एकच राहिला. तर गौरी पूजन होतं, जिथे काल रात्री आम्ही गौर ववसली होती तिथेच पुन्हा आज सकाळी मी रेडी होऊन आली गौरी ववसायला. आणि खाली मी तिरड्यांची पूजा केली आणि इथे गौरीची पूजा करते आहे. मी रेडी झाली आहे कारण का मला जायचं आहे इथली पूजा झाल्यानंतर माझ्या माहेरी आईकडे. कारण का दरवर्षी मी लग्न झाल्यापासून तिकडेच गौरींची पूजा करते, पण इथे आहे तर म्हटलं इथे पण करावी आणि मग घरी जावं. म्हणजे दरवर्षी पण मी पहिले इथे पूजा करते आणि मग नंतर आईकडे करते पूजा. असं मी इथे पूजा वगैरे करून घरी गेली. आणि हे आहे जिथे आमच्या गौरी असतात तिथे, म्हणजे ज्या घरी आमचे कुलदैवत असतात तर त्या घरी आमच्या गौरी असतात. तर तिथे आम्ही आई वगैरे गेलेलो, गौरींची पूजा केली. काकी, आत्या, वहिनी वगैरे पण आमच्या सोबतच होत्या. आम्ही सगळे सोबत गेलो होतो. तर तिथे आम्ही गेलो, पूजा वगैरे केली आणि या काकी मला सांगत होत्या की मी तुझे व्हिडिओज बघते. मला ऐकून खूप छान वाटलं. म्हणजे आपले माणसं बघतात तर किती छान वाटतं ना. त्यानंतर हे आहे आमचं कुलदैवत. हे पहिले जिथे गणपती आहे त्याच्या बाजूलाच रूममध्ये होते, पण आता 1-1.5 वर्षापूर्वी हे सेपरेट असं रूम बांधली आहे. तर बघा ना, आणि मी फर्स्ट टाईमच हे रूम बांधल्यापासून इथे गेली होती. मला तर खूप प्रसन्न आणि एकदम प्रशस्त वाटलं. त्यानंतर घरी वगैरे आलो. जेवण वगैरे झालं आमचं करून आणि सगळेजण इथे गप्पा मारत बसले होते. आत्याचा मुलगा वगैरे, काका वगैरे सगळे बसून इथे गप्पा मारत होते. त्यानंतर गणपती गौरीमध्ये सुवासिनींची म्हणजे आपल्या माहेरी आलेल्या माहेरकरणीची पूजा करतात. तर आत्या होती आणि मी होती, म्हणून काकीने आमची पूजा वगैरे केली आणि आमची ओटी वगैरे भरली. आणि इकडे आमचे मस्ती मजाक चालूच होते, काही ना काहीतरी जोक चालूच होते. ते झाल्यानंतर मी घरी गेली माझ्या सासरी. आणि रात्री जिथे गौरी असतात त्या आजींच्या अंगामध्ये गवर खेळते, तर त्यांच्या अंगामध्ये गवर आली होती. तर इथे त्या पूजा करत होत्या आणि सगळेजण त्यांना पाया पडून आशीर्वाद वगैरे घेत होते. आणि सगळे इकडे हळूहळू येत होते आशीर्वाद वगैरे घेण्यासाठी. आम्ही इकडे सगळे बसलो होतो. आणि स्मरणी आत्ता व्हिडिओमध्ये दिसत असेल सकाळपासून, कारण का स्मरणीला सकाळपासून खूप ताप येत होता. आणि माझा डोळा पुन्हा बघू शकता किती सुजलाय, छोटा झालाय आणि पूर्ण रेड रेड झाला होता आणि मला खूप आतून खुपत होता. आणि असा होता माझा आजचा दिवस.